बोलूया, माझा परमेश्वर महान देव आहे, महान देव आहे, जे जगामध्ये आहे त्यापेक्षा जे माझ्या प्रभूमध्ये आहे मोठं आहे. आज जगामध्ये कोरोना आहे, परंतु माझ्या प्रभूची करुणा त्या कोरोनापेक्षा खूप मोठी आहे. प्रभू आज माझ्याशी बोलणार आहे, जगातल्या कोरोनाबद्दल आणि माझ्या जीवनामध्ये जो कोरोना आहे त्याबद्दल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय हाच आहे चर्च, की कोरोनापेक्षा देवाची करुणा मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज आम्ही दोन्ही कोरोना पाहणार आहोत, जगामधला आणि जीवनामधला पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देव विशेषतः प्रत्येकाची भेट घेईल आणि प्रत्येकाला प्रभू प्रोत्साहन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू प्रत्येकाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू प्रत्येकाला ओळखतो. प्रभूला प्रत्येकाचं नाव माहितीये, प्रभूला प्रत्येकाचं जीवन माहितीये, प्रभूला प्रत्येकाची व्यथा माहितीये, का तो कोणत्या गोष्टीतून चालला, तो का दुःखी आहे, किंवा त्याला काय पाहिजे, किंवा त्याची काय अपेक्षा आहे, ही प्रत्येक गोष्ट प्रभूला माहित आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वर आम्हाला पाहतोय की आम्ही कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत, आणि 100% त्या संघर्षामध्ये परमेश्वर आम्हाला विजय देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक जण संघर्ष करतायत. काय करतायत? संघर्ष करताय. काही ना काही त्यांच्या समोर आव्हान आहे, काही ना काही त्यांच्या समोर अशा गोष्टी आहेत. कोणाला काहीतरी जीवनातून म्हणजे वाईट दूर घालवायचंय, कोणाला काहीतरी पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या मागण्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की जे काही तू संघर्ष करत आहे, जे काही तू त्या ठिकाणी धडपड करत आहे, तुला अजून ते फळ मिळत नाहीये, अजून ती प्रगती तुला दिसत नाहीये, अजून त्या ब्लेसिंग्स तुला येताना समजत नाहीये, तरी देखील आज देव तुला म्हणतो की निराश होऊ नको, हताश होऊ नको. या सर्व स्थितीमधून देव तुला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही संघर्ष करतो. काय करतोय? संघर्ष करतोय. आम्ही लढतोय, परंतु अपेक्षित उत्तर दिसत नाही. Yes. आणि मग मन जे आहे ते निराश होऊ लागतं, आणि मनाला असं वाटू लागतं का माझ्या लाईफमध्ये जी काही समस्या आहे, किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा जे काही मला पाहिजे, कदाचित ते मला मिळणार नाही, माझ्या जीवनातून ही समस्या काही हटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अनेक लोकांनी आपले प्रार्थनेचे शस्त्र टाकून दिले, आपला विश्वास सोडून दिला, कारण त्यांना वाटतं की आता ही समस्यामधून मी बाहेर पडू शकत नाही, किंवा जे मला पाहिजे ते मला मिळू शकत नाही, आता ह्याच अवस्थेत जगायचं आणि ह्याच अवस्थेत मरायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आज देवाची इच्छा आहे की आपण आपले विचार बदलावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी समस्या जीवनातून आमच्या जात नाहीये, ज्या गोष्टी आम्हाला अजून मिळत नाहीये, देव म्हणतो अजून पण आशा सोडू नकोस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला स्थिर कर, स्वतःला खंबीर कर. देव तुझ्याकडे पाहतोय, देवाचं लक्ष आहे तुझ्याकडे, पण देवाची इच्छा आहे उत्तर न दिसल्यामुळं तू शस्त्र टाकू नको. तुझ्या प्रार्थनेत तीच धार ठेव, तुझा विश्वास तसाच चमकू दे, आणि देव 100% तुला याच्यातून बाहेर काढणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित तुम्ही भरपूर प्रयत्न केले, तुम्हाला उपाय नाही सापडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही भरपूर प्रार्थना केली, तुम्ही विश्वास दाखवलाय, तुम्ही उपवास करताय, पण अजून ते दिसत नाहीये जे तुम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वाटेल की देवा उपाय आहे का नाहीये, मला दिसतंय का समस्या वाढतच चालली, उपाय मला अजून सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज जगाची पण अवस्था तीच आहे का कोरोना कसा होत चाललाय, वाढत चाललाय. उपाय आहे का? नाही. उपाय नाहीये, कोरोना वाढतच चाललाय. तसंच जीवनामधली पण जी समस्या आहे, अनेक लोकांची समस्या त्या कोरोनाप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांची समस्या त्या कोरोनाप्रमाणे जातच नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लढतायत, आणि मग त्यांना वाटतं का प्रभू कोरोना आणि माझ्या लाईफ मधला कोरोना सारखाच आहे, तिकडेही उपाय दिसत नाही, आणि माझ्या लाईफ मध्ये ज्या समस्या आहेत याच्यावर मला उपाय सापडत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाला सांगायचंय, मला की 4:2 आठवण ठेव का निरोगीपणाचा उपाय हा परमेश्वराकडे आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणामध्ये आपण मला की 4:2, परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल, आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठणीतल्या वासरांसारखे बाहेर पडून नाचत बागडाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल तर क्लिअरली सांगतं चर्च, निरोगीपणाचा उपाय कोणाकडे? प्रभू येशूकडे. सगळे बोला, कोणाकडे? प्रभूकडे आहे. मग आम्हाला जो उपाय पाहिजे
आम्ही प्रयत्न करतोय, परंतु आमच्या लाईफ मधला जो कोरोना आहे म्हणजे अशी समस्या आहे का ज्याच्यावर आम्ही खूप प्रयत्न केला त्याच्यावर मात द्यावी, त्याच्यातून बाहेर पडावं, पण तो आम्हाला असं नेहमी दिसलं की मी जितके प्रयत्न केले ती गोष्ट मिळवण्यासाठी, मोकळं करण्यासाठी, परंतु असं पाहायला मिळतं की नेहमी आमचे प्रयत्न फेल गेले आणि अपेक्षित जे उत्तर होतं ते आम्हाला मिळालेलं नाही. आणि म्हणून मन जे आहे ते निराश होऊ लागतं, Yes. मन जे आहे ते हरू लागतं. पण तू देव म्हणतो का ऐक, माझं वचन तर असं सांगतं की निरोगीपणाचा उपाय हा कोणाकडे? प्रभू येशूकडे. म्हणजे परमेश्वर तुला 100% उपाय देईल. येस येस. प्रभू तुला 100% ही लढाई जिंकण्यास मदत करेल. प्रभू 100% या स्थितीत तुला बाहेर काढणार. पण तुझा विश्वास तू कायम कर. उपाय जो आहे तो कोणाकडे? देवाकडे आहे. प्लीज बोला, कोणाकडे? देवाकडे. पण तो आमचा भरोसा पाहिजे की देवाची कृपा माझ्यावर आहे. येस येस. कोणाची कृपा माझ्यावर आहे? देवाची कृपा. आणि परमेश्वर जो आहे तो माझ्यावर प्रेम करणारा देव आहे. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आणि परमेश्वर जो उपाय आहे तो लपून ठेवणार नाही. परमेश्वर 100% तो उपाय मला देईल आणि ज्या काही गोष्टी माझ्या बांधलेल्या आहेत किंवा जे काही मला पाहिजे तो परमेश्वर मला 100% मिळवून देईल. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कारण उपाय ज्यास आम्ही आमच्या परीने करतो रिझल्ट येत नाही. बघा आम्हाला वाटतं की माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी मला पाहिजेत तेवढी कॅपॅसिटी, तेवढी ताकद माझ्यात नाही की ते मिळू शकतो. Yes. Praise the Lord. Hallelujah. पण त्या स्थितीमध्ये कोण तुम्हाला मदत करणार आहे? परमेश्वर. म्हणून देवाची इच्छा आहे की जे काही तुमच्या समोर आहे तुम्ही त्याला तुमच्या प्रभूपेक्षा मोठं समजू नका. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय जे काही तुमच्या समोर आहे म्हणजे एक आव्हान असेल किंवा काही पाहिजे असेल पण ते सहसा मिळत नाहीये. प्रयत्न तुम्ही भरपूर करताय आणि मग हळूहळू अशी मानसिकता होती की माझी समस्या माझ्या प्रभूपेक्षा कशी आहे? मोठी आहे. प्लीज बोला, कशी आहे? मोठी आहे. पण परमेश्वर म्हणतो असं काहीच नाहीये की ज्याच्यावर मी मात देऊ शकत नाही. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. असं काही नाहीये की मी ते सॉल्व्ह करू शकत नाही. Yes. Praise the Lord. Hallelujah. ते तुझ्या समोर आहे त्याला तू देवापेक्षा मोठं मोजू नकोस. येस येस. Praise the Lord. Hallelujah. 5व्या ठिकाणामध्ये आपण 1 योहान 4 अध्याय 4 वचन. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. कमा सर्व लक्ष द्या. सर्व माझ्याकडे पहा. पुन्हा रीड करूया. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि कुणापासून आहे आपण? देवापासून. सगळे बोला, कुणापासून? देवापासून. झाला का आपला बाप्तिस्मा? येस. प्लीज बोला, झाला बाप्तिस्मा? झाला. आता आदमातून नाही आपण. कुणातून? सगळे बोला, कुणातून? आदामातून. पहिले आपण आदमातून होतो. कुणातून होतो? आदामामधून. बाप्तिस्मा झाल्यानंतर आता आपण येशू मधून आहोत. येस येस. कोणामधून आहोत? येशूमधून आहोत. प्लीज बोला, हा फरक कळतोय. Yes. पूर्वी आमची जी निर्मिती होती ती कोणापासून होती? आदामापासून. आदमापासून होती. परंतु आता मी आदमापासून नाही, आता मी येशू पासून आहोत. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जेव्हा मी बाप्तिस्मा घेतो आमचा नवीन जन्म होतो चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आता मी प्रभूची लेकरं आहोत. कोणाची लेकरं आहोत? प्रभूची. वाचूया पुढे काय लिहिलंय. आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. कोणाला? त्यांना. म्हणजे जे काही तुमच्या विरोधात आहे त्याला जिंकायचं त्यांना तुम्ही काय केलेलं आहे? जिंकलेला आहे. पण हे सत्य कोणाला माहित पाहिजे? आपल्याला माहित पाहिजे. पण कधी कधी हे सत्य सैतान आम्हाला समजू देत नाही. आमचं मन इतकं कठीण होतं आणि त्याला वाटतं का नाही मी त्याला जिंकू शकत नाही किंवा ती गोष्ट मला मिळू शकत नाही, ते माझ्या रेंजच्या बाहेर आहे, ते माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. नाही, प्रभू म्हणतो का तू त्याला जिंकलेलं आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ते सामर्थ्य तुझ्या देवाने तुला देऊन ठेवलेलं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. देवाची इच्छा नाही चर्च निराश व्हावं. देवाची इच्छा नाही की ज्या समस्या त्याच्या समोर तुम्ही हरावं. देवाची इच्छा आहे की आपण स्थिर उभा राहावं. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, विजय कोण देणार आहे? देव देणार आहे. फक्त उभा राहायचंय. कोणाला? आपल्याला. तुमच्या मनातली लढाई तुम्हाला जिंकायची. येस येस. कोणती लढाई? मनातली लढाई. फक्त मनात स्थिर उभं राहा. त्याचं मन कसं वळवायचं किंवा त्या गोष्टी अडकल्या त्या कशा मिळवायच्या हे सगळं देव करणार आहे. Yes, पण yes. तुझं मन स्थिर असणं गरजेचं आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आम्ही सगळ्यातून पहिले हार मानतो आपल्या कुठं? मनामध्ये. आमचं मन निराश होऊन जातं, आमचं मन हारून जातं आणि मग त्या ठिकाणी देवाला कार्य करता येत नाही. Praise the Lord. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का हा विश्वास ठेव का उपाय देवाकडे. देवाची कृपा तुझ्यावर आहे. देव तुझ्यावर प्रेम करतो आणि परमेश्वर 100% हा उपाय तुला देणार आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. फक्त स्थिर उभा राहायचंय. कोणाला? आपल्याला. प्लीज बोला, कोणाला? आपल्याला. आपण उभा राहायचंय. अजून रिझल्ट येत नाही, अजून त्या गोष्टी मिळत नाही, तरी देखील आशा ठेवून कोणाकडे? देवाकडे. तू उभा राहायचे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. वाचा, खूप सुंदर या ठिकाणामध्ये. कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. Praise the Lord. हालेलुया. जे जगात आहे त्यापेक्षा जे तुमच्यामध्ये ते कसं आहे? मोठा आहे. मी पुन्हा सांगेल, जगात जर कोरोना आहे तर येशूकडून काय आहे आम्हाला? प्लीज बोला, उत्साहाने बोला. जगात काय आहे? कोरोना आहे. तर तुमच्याकडे काय आहे? करुणा आहे. कुणी देऊन ठेवली? देवाने. देवाला माहिती आहे चर्च येणाऱ्या दिवसात आम्हाला कोणत्या गोष्टी सामोरे जावं लागणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून परमेश्वराने प्रत्येक गोष्ट त्याच्या कृपेद्वारे आम्हाला देऊन ठेवली. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हे जगाचं झालं
किंवा जीवनामध्ये तुमच्या अशांती असेल, काय असेल, अशांती पण देव असेल, शांती देणार आहे चर्च. येस येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये निराशा आहे, काय आहे, निराशा पण आहे, देव आशा देणार आहे चर्च. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, जीवनामध्ये आजार आहेत पण देव आरोग्य देणार आहे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, जीवनामध्ये बंधन आहे पण परमेश्वर बंधन मोकळे करणारा देव आहे. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे की आपण देवाकडे पाहावं चर्च. येस येस, आपण विश्वास ठेवावा की नाही, जरी तू दिसायला बलिष्ठ वाटतो, जरी असं वाटतं की मी तुझ्यावर मात देऊ शकत नाही, पण जस देव माझी मदत करेल, जस देव माझ्यावर कृपा टाकणार, 100% ही गोष्ट परमेश्वर माझ्या हातात देणार आहे. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निराश होऊ नका, तुमची लढाईमध्ये देव तुम्हाला सहाय्य करणार आहे. येस येस, पण तुम्हाला उभं राहायचं. तुम्हाला काय करायचं, उभं राहायचंय. 100% लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार आहे. Yes. 100% देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. पण तू देवाला कार्य करण्यासाठी तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्लीज बोला. कळतंय, देवाला दाखवायचं आपलं सामर्थ्य, देवाला दाखवायचं आपलं कार्य, पण तू कोणाद्वारे, आपल्याद्वारे. कोणाद्वारे, आपल्याद्वारे. चर्च आम्हाला उभं राहायचं. कोणाला उभं राहायचं, आम्हाला उभं काय म्हणतो राहायचंय. परमेश्वर, पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय 9 आणि 10 वचन. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावी लागतात. पहिलं हाफ वचन घेऊ. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध काय करा, उभे राहा. विश्वासात स्थिर त्याच्या विरुद्ध काय करा, उभे राहा. म्हणजे प्रभूला माहितीये की जे काही तुमच्या समोर येणार ते तुम्हाला हलवणार आहे. येस येस, कसं आहे, हलवणार आहे. तुमच्या मनात निराशा टाकणार आहे, Yes. तुमचं मन खिन्न करणार आहे, तुमचा आवेश घालवणार आहे, पण तू देव म्हणतो की त्याच्या विरोधात विश्वासाने उभा राहा. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, जे काही तो तुला दाखवतो किंवा तुझ्या मनात टाकतो ते तुझ्यावर हावी होऊ देऊ नको. Yes. ते आलेले नकारात्मक विचार आपल्या मनातून तू झटकून टाक आणि स्वतःला स्थिर कर. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे खूप सुंदर आहे 10वं वचन. तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व काळच्या गौरवात तुम्हाला बोलावले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि स्थापित करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे तिथून वाचूया. तो सर्व कृपेचा देव, तो सर्व कृपेचा देव तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील. काय लिहिलंय चर्च, तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर, म्हणजे जी अवस्था तुमच्या समोर आहे ती तुम्हाला दुःख देणारी. येस येस, कशी आहे, दुःख देणारी आहे. देवाची इच्छा की त्या अवस्थेत तुला ठेवावं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे पारख होणार आहे. तिथे काय होणार आहे, पारख होणार आहे. तिथं पारख होणार आहे तुझ्या मनाची, तिथं पारख होणार आहे तुझ्या विचारांची, Yes, तिथं yes. पारख होणार आहे तुझ्या विश्वासाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तू त्या अवस्थेत जाणार नाही, तू विश्वासामध्ये किती पक्का आहे आणि तुला किती प्रभू समजला हे समजणार नाही चर्च. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मागच्या वेळेस सांगितलं, देवाला काहीतरी द्यायचं असतं पण देण्या अगोदर प्रभूला तुमच्यामध्ये पण काहीतरी करायचं असतं. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या दुःखाच्या अवस्थेत देव थोड्या वेळासाठी ठेवतो, थोड्या वेळ त्या व्यक्तीला अजून कठीण करतो किंवा ती गोष्ट तुमच्यापासून लांब ठेवतो, कारण त्या निमित्ताने मग उपवास वाढतात, Yes, yes. मग प्रार्थना वाढती, मग वचन वाढतं, मग देवाशी बोलणं वाढतं आणि या स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला आत्मिकरित्या वाढताना पाहतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी दुःखाची अवस्था कधी कधी वाटेल का प्रभू माझ्या जीवनामध्ये काय, डबल फायदा आहे. प्लीज बोला कसा फायदा आहे, डबल फायदा आहे. सगळे बोला कसा फायदा आहे. डबल फायदा आहे. तुला जे पाहिजे देव तो देणारच देणार आहे, पण तू देवाला जे तुझ्यामध्ये पाहिजे ते पण प्रभूला मिळणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय मी जे बोलतोय आता. तुम्हाला जे पाहिजे कोण देणार आहे, देव देणार आहे. पण जे देवाला तुमच्यामध्ये पाहिजे ते आताच प्रभूला मिळणार. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं तू बसणार नाही प्रार्थनेला, असं तू देवाशी बोलणार नाही, असं तू देवाची टाइम स्पेंड करणार नाही, पण ज्या वेळेस तू दुःखाच्या अवस्थेत असतो मग तुझं देवाचं फेलोशिप हे खूप स्ट्रॉंग म्हणतं. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव ते देईल, पण देवाला पण जे पाहिजे तुझ्यामध्ये ते पण प्रभूला मिळणार आहे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण खूप सुंदर आहे का तू काही वेळ दुःख सोसल्यानंतर मी तुला पूर्ण करीन, Yes, मी yes. स्थिर करीन. असं करल, स्थिर करील. येस मी तुला स्थिर करत. जे काही लाईफ तुझं डगमगतंय, हलतंय वारंवार, एक नंतर एक वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, पण लक्षात घे या सर्वातून मी तुला स्थिर करणार. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे लिहिलंय का बळकट करील. कसं करील, बळकट करील. म्हणजे या अनुभवातून देव तुम्हाला इतकं स्ट्रॉंग करेल, इतका कणखर करेल का भविष्यामध्ये ज्या दुसऱ्या समस्या येतील तुम्ही हलणार नाही. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा अनुभव तुम्हाला स्ट्रॉंग करणार आहे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय आणि मी तुला स्थापित करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय हे वचन कोणासाठी चर्च, माझ्यासाठी आहेत. प्लीज बोला कोणासाठी आहे, माझ्यासाठी. लॉर्ड तुम्हाला पाहतोय चर्च. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं सध्या टीव्ही लावला, अरे वाढत चाललाय, अरे वाढत चाललाय, अरे आला नगरपर्यंत आला, अरे इथपर्यंत आला, अरे आटोक्यात नाहीये, तशीच आमची समस्या आहे, वाढत चालली कॉम्प्लिकेटेड होत चालली. पण लक्षात घ्या का उपाय आहे कोणाकडे, देवाकडे आहे. आणि देव 100% आमच्या बाजूने काम करणार आहे. येस येस,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगेल की असा प्रॉब्लेमच नाही की त्याचं उत्तर प्रभूकडे नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक समस्येचं उत्तर प्रभूकडे चर्च. येस येस. आणि परमेश्वर 100% ते उत्तर आम्हाला देणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आम्हाला कोणाकडे पाहायचंय? देवाकडे. देवाकडे पाहून आम्हाला उभं राहायचंय शून्यमय स्थितीमध्ये. कोणत्या स्थितीमध्ये? शून्यमय स्थिती. तिथं कोणती आशा नाहीये, पण जर तुम्ही देवाकडे पाहून उभं राहताल देव तुम्हासाठी अद्भुत कार्य करेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी गणना 21वा अध्याय आणि 8वं वचन. तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, तू आपणासाठी आज्ञा साफ करून तो उंच काठीवर टाक. मग असे होईल की जो कोणी सापाने डसलेला आहे तो जेव्हा त्याच्याकडे पाहिला तेव्हा तो वाचेल. मग मोशेने पितळेचा साप केला आणि तो उंच काठीवर टाकला. मग असे झाले की जर साप कोणा माणसाला डसला तर तो त्या पितळेच्या सापाकडे लक्ष लावून पाही तेव्हा तो वाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना खूप सुंदर आहे चर्च. जसं आजची स्थिती आहे का जसा कोरोना पसरत चाललाय आणि जे कोणी त्याच्यामध्ये येतं ते सर्व मरत चालले. येस. ठीक आहे ना. बायबल सांगते का त्या समय पण अशी एक पीडा होती आणि साप लोकांना काय करत होते? चावत होते. आणि ते साप जर चावले तर 20 लोकांना काय करत होतं? मारत होतं. होतं. आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडे पण कोणता उपाय नव्हता. आणि अशा स्थितीमध्ये ते मोशेकडे आले आणि जर त्यांनी मोशेकडे प्रार्थना केली तर देवाने उपाय काय सांगितला? एक काठी उंच कर आणि त्या काठीवर तू काय लावे? साप लाव. आणि जे कोणी म्हणजे ज्याला साप चावला त्यांनी लक्षपूर्वक त्या काठीकडे काय करावं? पाहावं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक पाहणार तुमच्यातलं जे विष तुम्हाला मारणार आहे त्याचा प्रभाव त्याच्याकडे पाहिल्याद्वारे सगळा निघून जाणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पीडा आहे त्याच्यावर उपाय नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पीडा आहे त्याच्यावर काही नाहीये उपाय नाही. पण ज्या त्यांनी प्रभूकडे पाहिलं प्रभूकडे प्रार्थना केली तर देवाने उपाय सांगितला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा खूप सुंदर आहे. सेम. तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, तू आपणासाठी आज्ञा साफ करून तो उंच काठीवर टांग. मग असे होईल की जो कोणी सापाने डसलेला आहे तो जेव्हा त्याकडे पाहिल तेव्हा तो वाचेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे असं सामर्थ्य होतं का जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तुमच्या आतमधलं जे विष आहे जे तुम्हाला मारणार आहे जे तुम्हाला संपवणार आहे पण तुम्ही पाहताच तुमच्या आतमधला विषाचा प्रभाव संपून जाईल आणि देव तुम्हाला जीवन देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळासाठी होतं. कोणत्या काळासाठी? त्या काळासाठी. मग प्रभू आज साप नाहीये आज दुसरेच व्हायरस शिरलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही शारीरिक व्हायरस आहे काही कौटुंबिक व्हायरस आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येकाच्या लाईफ मध्ये त्रास देत आहेत त्यांना. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मला कळतंय. Yes. सगळे हसताय सगळ्यांना टच होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही व्हायरस कसे आहेत? आजाराचे आहेत. कसे आहेत? आजाराचे आहेत. काही व्हायरस कसे आहेत? कौटुंबिक. प्लीज बोला कसे आहेत? कौटुंबिक. कौटुंबिक व्हायरस आहे कोणाच्या ऑफिस मध्ये व्हायरस आहे कोणाच्या शेजारी व्हायरस आहे आणि ते सगळे त्रास देणार आहे. पण तू देव म्हणतो का अशा सर्व स्थितीमध्ये तुला कोणाकडे पाहायला पाहिजे? देवाकडे. कारण जसं त्या काळामध्ये त्या काठीवर त्या साप लावलं आणि जर त्याच्याकडे पाहिलं तर विष संपणार आहे तसंच आज आम्हासाठी त्या काठीवर येशू ख्रिस्ताला उंच केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही काठी आणि हा साप दर्शक होता कोणाचा? येशूचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का त्या येशू ख्रिस्ताला आज नाही 2000 वर्ष अगोदरच काय केलंय? उंच केलंय जिकडून आम्ही तिकडे पाहावं आणि त्याच्याकडून आम्हाला निरोगीपणाचा उपाय मिळावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया या ठिकाणी आपण योहान 3:14. आणि जसा मोशेने रानात साप उंच केला. मोशेने काय उंच केला होता? साप उंच केला. पीडा होती. काय होती? पीडा होती. आणि त्या पिढेपासून सुटका मिळावी म्हणून मोशेने साप उंच केला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच प्रभूला माहितीये का आमच्या जीवनामध्ये कोणत्या पीडा आहेत आमच्या लाईफ मध्ये काय त्रास आहेत आम्हाला कशातून जावं लागतं हे प्रभूला माहिती आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी आम्हासाठी कोणाला उंच केलं गेलं? प्रभू येशूला. पुढं वाचा. तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे पुढं. यासाठी की ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सर्व कालचे जीवन असावे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला कसं जीवन असावं? सर्व कालचं जीवन. कसं जीवन असावं? सर्व कालचं. म्हणजे देवाची इच्छा आहे का आज आम्ही त्या ख्रिस्ताकडे पाहावं आणि जर आम्ही त्याच्याकडे पाहिलं तर आम्हाला आमचा उपाय सापडणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय चर्च त्या वधस्तंभावर असणाऱ्या ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य आहे का तो आम्हाला 100% उपाय देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा एक चमत्कार घडला बायबल मध्ये. तो चमत्कार कसा घडला वाचा ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय आणि 8व्या वचनापासून. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला असता त्यांना म्हणाला, अहो लोकांच्या अधिकाऱ्यांनो आणि वडिलांनो, एका दुबळ्या माणसावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला? हा बस तिथं हात ठेव. पेत्र या ठिकाणी उत्तर देते
कारण एक पायाने पांगळा माणूस होता. कसा होता? पांगळा माणूस म्हणजे होता. त्याच्या पायात जीव नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो पांगळा होता, चालू शकत नव्हता. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय आहे पण पायात काय नाहीये? जीव नाही. जीव नाहीये की त्याच्या शरीराचं त्यांनी ओझं उचलावं. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो बायबल सांगतं का त्या व्यक्तीला कुणी बरं केलं? हा, पेत्राने. कुणी बरं केलं? पेत्राने बरं केलं. पेत्राने तो चमत्कार केला, पण पेत्र स्पष्टीकरण देतो का मी नाही केलं. कुणी केलं? देवाने बोला, केलं. कुणी केलं? देवाने केलं. पायात जीव नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक माणूस आहे, पूर्ण शरीर आहे, पाय आहेत, पण पायामध्ये जीव नाही का शरीराचं ओझं उचलावं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अशा व्यक्तीला पेत्राने बरं केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच जसं त्याच्या पायात जीव नाही त्याचं ओझं उचलण्याचं, तसंच आता आमच्या शक्ती नाही राहिली आमच्या समस्याला सामोरं जाण्याची. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं मन हारलंय, आमचं मन थकलंय, आमचं मन सगळं आता निराश झालंय. त्याला वाटतं का नाही प्रभू खूप एफर्ट केले, अजून रिझल्ट दिसत नाही. पण पेत्र म्हणतो अशा व्यक्तीच्या पायात मी बळ टाकलं आणि त्याला उभं केलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं केलं उभं? आता पुढे वाच. एका दुबळ्या माणसावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे, तर तुम्हा सर्वांस व सर्व इस्रायली लोकांस हे ठाऊक असो की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाकडून म्हणजेच त्याच्याकडून हा माणूस बरा होऊन येथे तुमच्या पुढे उभा राहिला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कुठं दिलं? वधस्तंभी तुला दिलं. कुठं दिलं? वधस्तंभी तो दिलं. मेला आणि तो उठला आणि त्याच्या नावानेच मेला. काय केलं? चर्च बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च कळतंय. जो पांगळा व्यक्ती त्याच्याकडे उपाय होता का? नाही. त्याच्याकडे उपाय होता का? नाही. नव्हता. पण तो ज्या समय पेत्राने मध्यस्थी केली, कुणाकडे पाहून? देवाकडे. कुणाकडे पाहून? देवाकडे त्या पाहून. वधस्तंभाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये वाहिलं आणि त्या व्यक्तीला च्या पायामध्ये प्राण आले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच त्या समस्यामुळे तुम्ही दबलेत, तुम्ही उभं राहत नाहीये, पण तुम्ही ज्या देवाकडे पाहताल देव तो उपाय तुम्हाला देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? आता जे नवीन लोक इथं प्रार्थनेला येतात तुम्हासाठी आम्ही प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, जसं पेत्रांनी प्रार्थना केली तसं चर्च तुम्हासाठी प्रार्थना करेल आणि तुम्हाला बरं करणार आहे परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे लोकांनी बाप्तिस्मा घेतलाय आणि ज्यांना प्रभू कळतोय, तुम्हाला एक दुसरी गोष्ट करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुन्हा एकदा या ठिकाणी गणना 20 अध्याय 9 वचन. मग मोशेने पितळेचा साप केला आणि तो उंच काठीवर टांगला. मग असे झाले की जर साप कोणाला माणसाला डसला तर तो त्या पितळेच्या सापाकडे लक्ष लावून पाही, तेव्हा तो वाचे. ना सगळं लक्षात घ्या. मोशेने काय उंच केला साप उंच केला. आणि लोक पाहिले, लोक काय झाले? बरे झाले. तसं नाहीये. पुढे वाचतो इथं अर्ध वचन लास्ट एकदम या ठिकाणामध्ये. मग तर मोश- तो त्या पितळे सापाकडे लक्ष लावून पाही. काय लिहिलंय? लक्ष लावून पाही. तेव्हा. केव्हा? लक्ष लावून पाहिल्यानंतर. प्लीज बोला. कळतंय? येस. सगळ्यांनी पाहिलं, सगळे बरे झाले नाही असं नाही लिहिलं. जो लक्ष लावून पाहणार तेव्हा तो व्यक्ती काय होणार? बरा होणार. आज चर्चला सगळे येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सगळ्यांच्या लाईफ मध्ये रिझल्ट दिसत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला लक्ष लावायला लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वधस्तंभाचा जो ख्रिस्त आहे तो वचनामध्ये, कशामध्ये आहे? वचनामध्ये आहे. त्यामुळे देवाची इच्छा आहे का आता त्याच्या वाष्टाकडे लक्ष लावा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्या वाष्टाद्वारे देव तुम्हाला शिकवणार का तुम्हाला कसं लढायचं. देव तुम्हाला शिकवणार का कशी प्रार्थना करायची. देव तुम्हाला शिकवणार का कसे बंधन तोडायचे. देव तुम्हाला शिकवणार का कसा विश्वास ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? लक्ष लावा लागणार आणि देव या वाचनातून तुम्हाला बोध करणार. एक्झाम्पल, उदाहरण बायबलचं वेगळं असेल, पण त्याला घेऊन देव तुमच्या स्टोरीशी बोलणार आणि तुम्हाला सांगणार की नेमकं तू काय केलं पाहिजे, कोणता विश्वास तू ठेवला पाहिजे, काय प्रार्थना तू केली पाहिजे, तू काय गोष्टी अप्लाय केल्या पाहिजे, हे ते तुम्हाला प्रगट करेल आणि उपाय देऊन तुम्हाला बाहेर काढणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लक्ष लावावं लागेल. काय करावं लागेल? लक्ष लावावं लागणार. हा, समजा आज देवाचं वचन ऐकलं, लगेच जोश मध्ये घरी जाणार का? येस, या हप्त्यामध्ये रिझल्ट काय होणार नाही. हप्त्यामध्ये लगेच मन निराश. तुम्ही सांगितलं काही नाही झालं असं. परत देवाचं वचन ऐक. Yes. ते दुसरं मेडिसिन देणार आहे आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदम डाएट हाय अँटीबायोटिक दिलं तुला सहन होणार नाही. स्टेप बाय स्टेप परमेश्वर तुला मेडिसिन देते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? जर तुम्ही दवाखान्यात गेले, लगेच पॉवरफुल औषध देतात का? नाही. तो कॅपॅसिटी बघतो समोरच्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे शक्ती किती याच्यामध्ये ते घेण्याची. म्हणून देव एक एक स्टेप देत जातो वाचनाद्वारे, शिकवत जातो की तुला कशी प्रार्थना, कसा विश्वास, कसं समर्पण, आणि त्या देत देत तुम्हाला स्ट्रॉंग करतो आणि तुम्हाला स्ट्रॉंग करून तुमच्या गोष्टी परमेश्वर बाहेर काढतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? मी जे बोलतोय ते कळतंय? देव शिकवणार, उपाय देत राहणार. एक एक मेडिसिन तुम्हाला रोज प्रभू काय करणार? देत राहणार. मी बायबलमधून सांगतो.
मोशे गेला होता, प्रभूने पाठवलं मोशेला, ठीक आहे, इस्रायलमध्ये मिस्रामध्ये कुठं पाठवलं, मिस्रामध्ये, आणि त्यांना त्या बंधनातून काय करायचं होतं, बाहेर काढायचं होतं. Praise the Lord. हालेलुया. मोशे गेला कारण कोणी सांगितलं, देवाने आणि सांगितलं. मग डेरिंगनी गेला, त्यांना सांगितलं का ऐक आम्हाला जाऊ दे, प्रभूने सांगितलं, लगेच सोडलं का त्यांनी, नाही प्लीज बोला, सोडलं नाही. मोशे निराश होऊन पळून गेला का, पुन्हा कुणाच्या पायापाशी बसला, देवाच्या पुन्हा पायापाशी कुणी उपाय सांगितला, देवाने सांगितला. कॉन्फिडन्स गेला का, देवाने सांगितलं आता जाऊ दे, जाऊ दिलं का, नाही. परत निराशा, परत कुणाच्या पायापाशी बसला, देवाच्या परत पायापाशी कुणी उपाय दिला, देवाने दिला. प्लीज बोला, कळतंय, Yes. प्लीज माझी इच्छा काही तुम्हाला कळाव, मोशे मिस्रामध्ये गेला आणि लोक लगेच बाहेर नाही आले एका मिनिटात. येस Praise the Lord. हालेलुया. त्यांनी नेहमी ते प्रयत्न केले जे प्रभूंनी सांगितलं, पण रिझल्ट तसा आला नाही, पण त्यांनी नेहमी कोणाचे पाय धरले, देवाचे पाय धरले. देव त्याला प्रगट केलं की करत राहिला, आणि शेवटी त्यांना बाहेर काढावं लागलं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तसंच ज्यावेळेस तुमच्या लाईफ मध्ये कधी समस्या आहे, देव तुम्हाला शिकवत राहणार, देव तुम्हाला बोध करत राहणार, देव तुम्हाला आत्मा स्ट्रॉंग करत जाणार, आणि 100% जे तुमचं अडकलंय प्रभू ते बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. मोशे प्रमाणे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि तो काय म्हणाल, प्रभू तू एवढं सांगतो, मी त्याला जाऊन सांगतो, तो म्हणतो जाण, पुन्हा त्याचं मन कठीण होतं, पुन्हा त्याचं मन कठीण होतं, आणि आमच्या सुटका इथून होत नाही. तसंच आम्हाला वाटतं, आशा वाटते आता होणार आहे सगळं ओके, आता होणार आहे सगळं बरं, पण पुन्हा स्टोरी तिथंच, मग देवा प्रगती कुठं आहे, प्रभू रिझल्ट कुठं आहे. मग त्या टायमाला मोशीला पण हेच वाटत असेल का, देवा तू तर पाठवलं पण रिझल्ट काहीच नाहीये, आम्ही तिथंच आहोत, पण लक्षात घ्या देव कार्य करतोय. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय, प्लीज बोला, समजतं, माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. तो गेला 10 वेळेस गेला, किती वेळेस गेला, 10 वेळेस. तरी ते मिश्रातच कुठे मिस्रामध्येच आहे. निघाले का बाहेर, नाही. आम्हाला पण वाटतं एवढ्या दिवसापासून जाऊन तिथंच आहे, अरे काम चाललंय. Praise the Lord. हालेलुया. देवाचं काय चाललंय, काम चालू आहे. तुझ्यामध्ये पण काम चालू आहे, आणि Yes. तिकडे पण काम चालू आहे, पण Yes. तू विश्वासात उभं राहा का उपाय जो आहे तो देवाकडे आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. फारो कठीण होत होता का नाही सोडणार, तसंच करोना आम्हाला दाखवतं की नाही सोडणार. Praise the Lord. हालेलुया. आणि आमच्या जीवनातले पण जे व्हायरस आहेत, कोरोना व्हायरस, ते पण म्हणतात की नाही बदलणार, नाही भेटणार, पण देवाकडे जर आम्ही पाहिलं तर उपाय देवाकडे आहे. चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हे उपाय देईल आणि आम्हाला बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं, उभं राहावं लागेल, काय करावं लागेल, उभं राहावं लागेल. रडत रडत. कसं, रडत रडत. म्हणजे प्रार्थना कधी कधी अशी स्थिती येते का प्रार्थनेला शब्द देखील सुचत नाही, आशीर्वाद बोलून जातात फक्त. Praise the Lord. हालेलुया. पण त्या स्थितीमधून पण तुम्हाला जावं लागणार. चर्च. Yes. Praise the Lord. हालेलुया. देवाला अनुभव द्यायचा आहे. चर्च. Yes. आणि हा अनुभव तुम्हाला बळकट करणार आहे. Yes, हा yes. अनुभव तुम्हाला स्थापित करणार आहे, आणि म्हणून तुम्हाला बळकट करण्यासाठी, स्थापित करण्यासाठी प्लीज या अनुभवातून जा. चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि असं काहीच नाही त्याचा उपाय देवाकडे नाहीये. चर्च. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा उपाय देवाकडे आहे, आणि देव तो 100% आम्हाला देणार. चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला, म्हणून या कोरोना पासून कोण वाचवणार, देव वाचवणार. म्हणजे जगात जो चाललाय तो पण, आणि जो आपल्या जीवनामध्ये आहे तो पण, कोण वाचवणार, देव वाचवणार. फक्त काय लावा. चर्च. लक्ष लावा. लक्ष लावणं गरजेचं आहे. चर्च. वचन ऐका, वचनातून देव 100% बोलणार, तुम्हाला ती मेडिसिन तो सांगणारच की तुला काय करायचं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि बरोबर परमेश्वरचा कोर्स पूर्ण करून त्याला ते बाहेर काढणार. चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जसं डॉक्टरला माहित असतं की कसं कोणती मेडिसिन द्यायची, आणि कसा त्याचा तो त्रास बारा होणार आहे, त्याला माहिती उपाय कसा चालू आहे. Praise the Lord. हालेलुया. पण आम्हाला वाटतं नाही काही नाही होत, अरे नाही होणार आहे, प्रभू करणार आहे, तू भरोसा ठेव, लॉर्ड 100% मोकळे करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ओके, नाव ह्याच्यातून आम्हाला देव बाहेर काढणार, परंतु हा कोरोना आमच्या लाईफ मध्ये काय येतो हे पण आम्हाला समजणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. आता पहिले जगातल्या कोरोना बद्दल आपण समजू, म्हणजे आमच्या जीवनातला कोरोना आम्हाला समजेल. आता सगळ्यांना सांगितलं का तोंडाला काय लावायचं, मास्क लावायचं, आणि काय धुवायचे, हात धुवायचे. म्हणजे स्वच्छता पाहिजे. येस. काय पाहिजे, स्वच्छता पाहिजे. स्वच्छता असेल तर काय पसरणार नाही, कोरोना पसरणार नाही. समक्ष सगळे बोला, खूप सुंदर आहे, माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. येस येस. कोरोना का पसरतो, अस्वच्छतेमुळे. सगळे बोला, का पसरतो, अस्वच्छतेमुळे. अस्वच्छता. कुठेही नाक शिंकरतात, कुठे हात लावतात, अस्वच्छता, हात धुत नाही, आणि म्हणून कोरोना म्हणून हात धुऊ नका. याच्या पूर्वीपासून ही सवय ठेवा का जरी टॉयलेटला गेले, कुठं बाहेर गेले, आपण काय वॉश केले पाहिजे, हात धुतले हात पाहिजे. धुतले पाहिजे, तोंड धुतले पाहिजे, स्वच्छता माणसामध्ये पाहिजे. आणि म्हणून आज स्वच्छता नसल्यामुळं कोरोना काय होतोय, पसरतोय. तसंच आमच्या लाईफ मध्ये जो प्रॉब्लेमचा कोरोना आहे तो काय, आमचं जीवन स्वच्छ नाहीये. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम काय, कारण आमचं समर्पण नाहीये परमेश्वराला. येस येस. Praise the Lord. हालेलुया. जसं युबाच्या जीवनामध्ये, युबाच्या कुटुंबामध्ये सैतान आला होता त्यांना काय लावण्यासाठी, हात लावण्यासाठी. पण बायबल सांगतं का त्याचं जीवन स्वच्छ होतं.
तो देवाची आज्ञा पाळणारा होता आणि म्हणून ज्याचं जीवन स्वच्छ असतं त्याच्या जीवनामध्ये कोरोना शिरत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय योबाच्या कुटुंबात आला सैतान, हात लावण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेस सैतान देवाशी बोलतो तो म्हणतो की तू सगळ्यांवर काय टाकलंस? कुंपण टाकलंस. कुंपण टाकलं. का कुंपण टाकलं? तर पहिल्याच वचनात तिथं लिहिलंय का तो देवाच्या भयात चालणार, Yes, देवाच्या आज्ञेत राहणारा, आणि जर स्वच्छ जीवन असेल तर कोरोना शिरणार नाही चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. मी प्रॉब्लेमचा कोरोना बोलतो. कोणता प्रॉब्लेम? प्रॉब्लेम. जर तुमच्या लाईफ मध्ये चाललेत, कुटुंबात चाललेत, लाईफ स्वच्छ करा, आपलं समर्पण वाढवा चर्च. आणि जेवढं समर्पण असेल तेवढं तुम्ही त्या अस्वच्छतेपासून दूर राहताल, तेवढं परमेश्वरचे कुंपण आणि प्रोटेक्शन तुमच्यावर राहणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला हे खूप गरजेचं आहे. स्वच्छता नसेल तो शिरणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. देवाची आज्ञा नाहीये, देवाचं भय नाहीये, देवाचं वचन नाहीये, जे देव सांगतो ते मनावर नाहीये, तर मग प्रॉब्लेम्स लाईफ मध्ये येणार चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. मग आम्ही म्हणू प्रभू असं कसं? ते म्हणतो का तू माझा मार्ग लक्षात घेत नाही, जे मी सांगतो त्याच्याकडे लक्ष देत नाही, नाही. म्हणून लाईफ मध्ये हे कोरोना शिरतात चर्च. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला याच्यापासून वाचायचं असेल तर स्वच्छता काय पाहिजे? स्वच्छता पाहिजे. म्हणून जगातल्या कोरोनासाठी पण स्वच्छता घ्या, आणि लाईफ मध्ये जर प्रॉब्लेम पासून वाचायचं तर आपलं समर्पण वाढवा चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय चर्च हे खूप गरजेचं आहे. हे असेल तर लाईफ सुरक्षित असणार आणि लॉर्डचा गौरव आमच्या लाईफ मध्ये होणार. Praise the Lord. हालेलुया. पण तू उपाय कोणाकडे? देवाकडे आहे. सगळे बोला. कोणाकडे? देवाकडे आहे. आता कदाचित स्वच्छता हे नंतर कळालं, पण कोरोना तर शिरला ना लाईफ मध्ये. काळजी करू नका, देव बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कोण बाहेर काढणार आहे? देव बाहेर देव काढणार. बाहेर काढणार आहे. देवाला काहीच इम्पॉसिबल नाही. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. आता या कोरोनापेक्षा अजून एक भयानक व्हायरस होता. अजून एक भयानक व्हायरस होता जो आदमामुळे आला होता. कोणामुळं? आदामामुळं. आदमाने आज्ञा मोडली आणि कोणत्या नावाचा व्हायरस आला? पाप. प्रेज द लॉर्ड. कोण बोललं? टाळ्या वाज. प्लीज उभा राहा. प्लीज उभा राहा. तिच्याकडे पहा, तिची एज पहा. तिकडे टर्न कर, तिकडे टर्न कर, कॅमेराकडे बघ, टर्न करा. असं किती लवकर तिने पकडलं चर्च. म्हणून म्हणतो वेदी जवळ बसा, अभिषेक लवकर कॅच होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला. कळतंय आज कोरोनाचा व्हायरस आहे, पण याच्या पूर्वी एक व्हायरस आला होता आदमाद्वारे. कोणाद्वारे? आदामाद्वारे. त्यांनी काय मोडली? आज्ञा मोडली. पाप नावाचा व्हायरस आला चर्च, आणि 4000 वर्ष राज्य केले. किती वर्ष? 4000 वर्ष 4000 वर्ष त्या पापाने काय केलं? राज्य केलं. पण तरी देखील त्या प्रभूनी ते अँटीबायोटिक येशूच्या नावाने काढलं आणि त्याच्याद्वारे माणसाला काय केलं? पापातून बाहेर काढलं. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे जे पाप 4000 वर्ष राज्य केलं, त्याच्यावर कोणतीच इलाज नव्हता, कोणती मेडिसिन नव्हती, पण देवाने त्या पापाला हरवलं आणि आम्हाला बाहेर काढलं. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. उपाय कोणाकडे? देवाकडे आहे. पण काही लोक याला निगेटिव्ह घेतील, मग प्रभूला 4000 वर्ष वाट बघावी लागेल. ज्या बागेत व्हायरस आला त्याच बागेत प्रभूने अनाउन्समेंट केली होती अँटीबायोटिक्स. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ज्यांना वचन कळतंय, ज्या बागेतून काय आला होता? व्हायरस आला. व्हायरस आला, त्याच बागेत प्रभूने अनाउन्समेंट केली की कोणती अँटीबायोटिक बाहेर येईल आणि कसा पापातून तुम्ही मोकळे होणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचलंय खूप सुंदर या ठिकाणी ते उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रियांमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवेल. तो तुझे डोके फोडील आणि तू त्याचे टाच फोडशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या बागेतून हे पाप बाहेर आलं, ज्या बागेतून हा व्हायरस बाहेर आला, त्याच बागेत प्रभूने त्या औषधाची काय केली होती? चर्च निर्मिती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग 4000 वर्ष का? तर प्रभूने तोपर्यंत इस्रायलला शिकवलं चर्च, त्यांना तयार केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सेवा करतो प्रभूची, लोकात जातो, लोक लवकर समर्पण नाही करत देवाचं वचन ऐकत नाही. मग कधी कधी असं वाटतं का लॉर्ड एवढं सांगून पण रिझल्ट काही लोकात दिसत नाही, हे लोक तुझ्या येण्याबद्दल विश्वास ठेवणारच नाही. आणि कधी कधी अशी प्रार्थना व्हायची का प्रभू असे काहीतरी सायन्स दाखव ना लोकांना, जेणेकरून लोकात तुझं काय येणार? भय येणार आणि लोकांना कळणार का देव येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लॉर्डच्या वेदीवर उभा आहे, जे सांगतो ते खरं सांगतो. येस येस. सेवा करताना असं वाटतं का लोक चेंज होत नाही, लोक ऐकत नाही, देवाच्या मार्गात चालत नाही, देवाची सेवा करत नाही. त्यांना किती सांगा ते त्यांच्या कुटुंबातच हरवलेले आहेत. मग मन निराश होतं, असं वाटतं देवा तू तर येणार आहे, मग या लोकांना कसं सांगू? असे काहीतरी मोठे मिराकल्स दाखव, असे मोठे काहीतरी सायन्स दाखव, जेणेकरून लोकांचे डोळे उघडतील चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तेवढ्यात या कोरोनाची काय झाली? एंट्री झाली आणि आता लोकांना कळेल कोण येणार आहे.
येशू येणार आहे. कारण सगळ्या जगातले सायंटिस्ट डोकं लावतायत पण अजून उपाय सापडतो का? नाही. उपाय नक्की देईल परमेश्वर, पण देवाची इच्छा आहे की हे पाहून तू समजून घे की आता लॉर्डचा येण्याचा समय जवळ आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? जसं त्या बागेतच प्रभूने उपाय शोधला होता, पण किती वर्षांतर दिला? 4000 वर्षांतर. उपाय प्रभूकडे लगेच आहे, पण ते म्हणतो का या प्रॉब्लेम मध्येच तू स्थिर स्थापित होणार आहेस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण उपाय आहे, ते उपाय देईल, पण जे देव सांगतोय ते आपण केलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय आजचं वचन? निराश होऊ नका चर्च. उपाय कोणाकडे? देवाकडे आहे. सगळे बोला, कोणाकडे? देवाकडे आहे. मन निराश होईल, पण पवित्र आत्म्याला सांगा की वचन मला आठवू दे का नाही नाही नाही, हा काही म्हणू दे पण उपाय तुझ्याकडे आहे प्रभू. Yes, yes. हा कसाही वागू दे, उपाय तुझ्याकडे पित्या. मला माहिती आहे काही गोष्टीवर मी ओव्हरकम करणार आहे प्रभू. येस येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जस तुम्ही स्थिर व्हाल, तुम्ही देवाचा गौरव पाहणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? कोणावर भरोसा ठेवायचा? देवावर. उभं राहायचं आणि लॉर्ड कार्य करणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.